नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की उद्या सकाळी लग्न आहे म्हणून अण्णा केदार खूपच खुश असतो आणि आनंदाने नाचत असतो. आता तेव्हाच तिथे मनोज आणि हर्षित येतात आणि त्याच्याकडे बघून खूपच वैतागून जातात. आता मनोज हर्षितला म्हणतो की यांना आत्ताच थांबवायला पाहिजे, नाहीतर रात्रभर नाचत राहील हा. यावर हर्षित म्हणतो की मनोज भाऊ, त्याला प्रेरणादीसारखी एवढी चांगली बायको मिळणार आहे, नाचणार नाही तर काय मग. यावर मनोज म्हणतो मला तर अजूनही असं वाटतंय की प्रेरणाताईंनी हे लग्न नको करायला. यावर हर्षित म्हणतो की मनोज भाऊ, आपण त्याला प्रेरणाताईंच्या पास्टबद्दल सांगितलं, त्याला उंचीची भीती दाखवली, एक नंबरचा चिकट आहे, जायलाच तयार नाही. मला असं वाटतंय की आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे, काहीतरी उपाय काढला पाहिजे. यावर मनोज म्हणतो की मी तसाच विचार करत होतो, कारण अण्णासारखा माणूस एवढं सगळं कळल्यावर थांबणं शक्यच नाही. आणि म्हणतो की थांबा, मी अजून एकदा प्रयत्न करतो. असं म्हणून ते अण्णा केदारजवळ जातात आणि अण्णा केदार खुशीने आता नाचतच असतो आणि तो खूपच पिलेला असतो. आता मनोज आणि हर्षित एकमेकांकडे बघायला लागतात आणि त्यांना खूपच किळस वाटते. आता मनोज अण्णा केदारला म्हणायला लागतो की एकदम मस्त वाटत असेल ना उद्या तुमचं लग्न आहे तर. यावर अण्णा केदार म्हणतो की अरे वा मनोज, खूप खुश आहे मी, उद्या माझ्या प्रेरणासोबत लग्न होणार आहे, जाम खुश आहे मी. तेव्हा मनोज म्हणतो की मी काय म्हणतोय, जर प्रेरणाताई लग्नानंतर म्हणाली की तिला हनीमूनसाठी मनालीला जायचं आहे उंच डोंगरावर, तर मग काय कराल. यावर अण्णा केदार म्हणतो अरे मनोज, तुला काय मी वेडा वाटतो का. माझं कसं आहे माहिती आहे का, माझं फिक्स आहे, माझं लग्न झालं की मग मी माझ्या प्रेरणाला घेऊन सरळ पंजाबला निघून जाणार आहे. तेव्हा हर्षित आश्चर्याने विचारतो की पंजाब का. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की काय, तू पण नवीन नवीन लग्न आहे तर काहीतरी नवीन नवीन पाहिजे ना, मी तिला घेऊन माझ्या पंजाबचा घोडे बाजार दाखवणार आहे. यावर मनोज विचारतो की अण्णा, पण अचानक पंजाबचा प्लॅन कसा काय झाला. यावर अण्णा केदार सांगतो की हा मस्त प्लॅन मला कोणी दिला माहिती आहे का, माझ्या ताईबाईने, तुझी बायको वल्लरी, तिने दिला मला हा भारी प्लॅन. असं म्हणून अण्णा केदार परत नाचायला लागतो. आता मनोज आणि हर्षित थोडेसे साईडला येतात. आता मनोज वल्लरीवरती खूपच चिडलेला असतो आणि तो हर्षितला म्हणतो की हर्षित भाऊ, वल्लरी असं का वागते, तुम्ही इथेच थांबा, मी तिला जाऊन विचारून येतो. असं म्हणून मनोज तिथून जायला लागतो. तेव्हा हर्षित मनोजला थांबवतो आणि म्हणतो की आता तिकडे जाऊ नका, तिकडे सगळ्या बायका असणार, तिकडे गेला तर खूप गडबड होणार. आता अण्णा केदार परत येऊन परत नाचायला लागतो आणि जाऊन परत बेडवरती झोपतो. आता तिथे प्रेरणाचे बाबा येतात आणि मनोजला म्हणतात की निलिमाने सांगितलं इकडे झोपायची तयारी केली आहे आणि ते बेडकडे बघायला लागतात. तर अण्णा केदार मस्त झोपलेला असतो. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणायला लागतात की हे सगळं असंच चालणार आहे का. तेव्हा मनोज म्हणतो की नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आरामात झोपा. तेव्हा प्रेरणाचे बाबा थोडेसे दबकत जाऊन अण्णा केदारच्या बाजूला झोपतात. अण्णा केदार आता खूपच मोठ्याने घोरत असतो. तेव्हा हर्षित वैतागत म्हणतो की मनोज भाऊ, हे काय चाललंय. तेव्हा मनोज म्हणतो की जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही फ्रेश व्हा. तर दुसरीकडे आपण पाहतो की सर्वजण झोपलेले असतात. प्रेरणा मात्र एकटीच जागी असते आणि ती खूपच अस्वस्थ असते. आता कुणीही जागं नाही आहे हे बघून प्रेरणा हळूच कोणाला तरी फोन करते आणि म्हणायला लागते की तू काही विचार केलास का, आपण काय करायचं आहे याचा, आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल. हळद लागले मला त्या माणसाच्या नावाची, हे बघ, पण आजच काहीतरी केलं नाही ना तर उद्या लग्न होईल माझं त्याच्याशी. आणि तिला अचानक कोणीतरी आल्याचं जाणवतं आणि प्रेरणा घाबरत म्हणते की मी करते तुला नंतर फोन. असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि पाठी वळून बघायला लागते. तर तिच्या पाठी वल्लरी उभी असते. आता प्रेरणा वल्लरीला बघून खूप घाबरते आणि तिथून जायला लागते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला थांबवत म्हणते की थांबा प्रेरणाताई, प्रत्येक वेळी असं तोंड फिरवून पळून गेलं तर प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार आहे. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते माझे प्रॉब्लेम सॉल्व होतील की नाही हे मला माहिती नाही आहे, पण आता मला असं अडवून माझे प्रॉब्लेम्स वाढवू नकोस प्लीज. असं म्हणून ती वल्लरीसमोर हात जोडते. आता वल्लरी खूपच रागाने प्रेरणाकडे बघायला लागते आणि प्रेरणाच्या गालावर एक टपली मारते आणि म्हणते की हे माझ्यापासून सत्य लपवण्यासाठी. आणि अजून एकदा गालावरती मारत म्हणते की हे कोर्ट मॅरेज करताय आणि आम्हा कुणालाही नाही सांगितलं ना यासाठी. आणि तिसऱ्यांदा गालावरती मारत म्हणते की आणि वकील मैत्रीण असतानाही तिच्याशी काही डिस्कस न केलं यासाठी. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की काय करतेस वल्लरी तू. आता वल्लरी प्रेरणाचा कान पकडते आणि म्हणते की आणि हे तुम्ही कोर्ट मॅरेज करायला निघालात ना तर साक्षीदार म्हणून किती माणसं लागतात याची माहिती नाही घेता आली यासाठी. आणि म्हणते की प्रेरणाताई, काय करताय हो तुम्ही, तुम्हाला समजतंय का, पुरत्या अडकला आहात तुम्ही आणि अजूनही तुम्हाला कुणाला काहीच सांगायचं नाही आहे, सत्य अजूनही लपवूनच ठेवायचं आहे का. आता तरी सगळ्यांना सगळं खरं सांगा, निदान मला तरी.
तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते आणि वल्लरीला मिठी मारते आणि म्हणायला लागते की वल्लरी माफ कर गं मला, तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं, हे पटतंय मला, पण मी काय करू. कसं आहे ना, तू इकडे मुंबईत वकील व्हायला आलीस, आपली मिट्टू हिरोईन व्हायला आली, तसंही मीही अनेक स्वप्न घेऊन मुंबईत आली होती गं. माझ्या आईबाबांना काहीच कमी पडू नये हे तर वाटतच होतं मला. माझ्या बाबांची ट्रीटमेंट ही खूप चांगली व्हावी ही पण माझी इच्छा होती. पण त्याचबरोबर जसे जमतील तसे थोडे थोडे पैसे साठवून एक छान मोठं लग्न करायचं हेही स्वप्न होतं माझं. अगदी सुंदर भरजरीत शालो नेसायचा, छान मेहंदी काढायची, मस्त दागिने करायचे, इथे बसून ते लांबच्या लांब पंक्ती जेवल्या पाहिजेत माझ्या लग्नाला, अशी इच्छा होती गं माझी. पण अशी स्वप्न बघणारी मुलगी एक दिवस असं ठरवते की मी आता रजिस्टर लग्न करणार आहे, म्हणजे माझी मनस्थिती काय असेल याचा विचार कर ना गं. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, पण तरीसुद्धा आम्हा कुणाला एकदाही सांगावंसं नाही वाटलं का हो तुम्हाला. तेव्हा प्रेरणा सांगते की हिंमत नाही झाली गं माझी. त्यावर वल्लरी म्हणते की अहो, आपल्याच माणसाला सांगायला कसली हिंमत लागते. यावर प्रेरणा म्हणते की म्हणलं ना की नाही झाली हिंमत, आणि आता तर काहीच सुचत नाही आहे मला. आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी, आता तूच सांग ना गं, मी काय करू, मला ना त्या अण्णा केदारशी लग्न नाही करायचं आहे गं. यावर वल्लरी म्हणते की अच्छा, मग कोणाशी करायचं आहे लग्न तुम्हाला. तेव्हा प्रेरणा म्हणते की मी आधीही सांगितले तुला, मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत माझ्या नवसामुळे, आणि परत परत तू का विचारते तेच. यावर वल्लरी म्हणते की तुमच्या नवसाविषयी मला काही बोलायचंच नाही आहे, तो तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. आता मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकते की उद्या सकाळी लग्नासाठी तयार राहा, आता झोपून घ्या, उद्या खूप कामं आहेत. असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. तेव्हा प्रेरणा मनातच म्हणते की स्वामी उद्या पाठीशी राहा, असं म्हणून ती खूपच अस्वस्थ झालेली असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की हर्षित अण्णा केदारचे कपडे प्रेस करत असतो. तेव्हा अण्णा केदार तिथे येतो आणि हर्षितकडे बघत खुश होत म्हणतो की अरे वा, माझ्या लग्नाची तयारी कोण करत आहे, हर्षित भाऊ. असं म्हणून तो नाचायला लागतो आणि परत स्वतःला आरशात बघत म्हणतो की वा, किती रुबाबदार दिसतोयस तू, प्रेरणाला तुला बघून चक्कर येईल चक्कर, असं म्हणून तो नाचायला लागतो. तेव्हा हर्षित वैतागत म्हणतो की अण्णा भाऊ, तुमचं लग्न आहे ना, मग काय करताय तुम्ही, आणि तुमचं हे पहिलं लग्न आहे का. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की नाही. यावर हर्षित म्हणतो की मग एवढे एक्साईट का होत आहात, हे कपडे घाला. असं म्हणून तो अण्णा केदारला कपडे घालायला देतो आणि मनोजला म्हणतो की मनोज भाऊ, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुद्धा लग्नाची तयारी चालू असते. आता प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासूसुद्धा मस्त तयार झालेले असतात. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला म्हणते की इंदुताई, खरं सांगू का, तुम्हीसुद्धा वधूमायच दिसताय, तुमच्यामुळे आज मला सोन्याचा दिवस पाहायला मिळाला आहे. यावर वल्लरीची सासू म्हणते की हो, सोन्याचा दिवस, सोन्यासारखा जावई, बंगला, गाडी. आणि ती प्रेरणाच्या आईला चिडवत म्हणायला लागते की एका माणसाची तर मज्जा आहे बाबा नुसती. तर इकडे तेजा, मिठू आणि श्वेतासुद्धा तयार होत असतात. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि विचारायला लागते की चला, आवरलं की नाही तुमचं अजून. तेव्हा तिघीही वल्लरीकडे रागाने बघायला लागतात. आता वल्लरी म्हणते की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, प्रेरणाताई खरंच खूप नशीबवान आहेत, त्यांना अण्णा केदारसारखा सुसंस्कृत, समजूतदार आणि प्रेमळ नवरा मिळाला आहे. यावर तेजा रागाने म्हणते की घ्या, आता हा अण्णा केदार वल्लरीला सुसंस्कृत, समजूतदार आणि प्रेमळही वाटायला लागलाय, छान चाललंय सगळं. आता तितक्यात वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई तिथे येतात आणि विचारायला लागतात की काय पोरींनो, मग तयारी झाली की नाही तुमची, आणि त्या नवरीलासुद्धा नटवा जरा. यावर वल्लरी म्हणते की निलिमा काकी, तुम्ही कशाला काळजी करताय, प्रेरणाताईंचं लग्न एकदम छान होईल, आणि पूजेची मांडामांड करण्यासाठी म्हणून ती तिथून निघून जाते. आता तिच्या पाठी तिची सासू आणि प्रेरणाची आईसुद्धा निघून जातात. आता श्वेता म्हणते की काय तो उत्साह, हे सगळं ना एक मोठं कोड आहे बघ. तर बाहेर लग्न लावणारे गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि पूजेची तयारी चाललेली असते. आता प्रेरणाची आई वल्लरीला विचारते की वल्लरी, प्रेरणाची तयारी झाली का गं, जा घेऊन ये तिला, मुहूर्त जवळ आला. तेव्हा वल्लरी सांगते की अहो, त्या आंघोळ करत आहेत. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की अगं, अजून आंघोळ करते का, नवरदेव यायचा टाईम झाला, जाऊन सांग तिला पटकन. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो सासूबाई, असं काय करताय, आज त्यांचं लग्न आहे ना, मग स्पेशल तयारी करणारच ना त्या. तर आता वल्लरी काहीतरी विसरलं म्हणून ती गोष्ट आणण्यासाठी तिथून निघून जाते. आता तितक्यात तिथे तेजा, श्वेता आणि मिठू येतात आणि हे सर्व बघायला लागतात. आता तितक्यात अण्णा केदारला घेऊन मनोज आणि हर्षितसुद्धा तिथे येतात. तेव्हा तेजा, श्वेता
आणि मिठू खूपच रागाने अण्णा केदारकडे बघत असतात आणि त्यांना अजिबात हे पटलेलं नसतं. आता अण्णा केदार आतमध्ये येतो आणि सर्व तयारी बघून खूपच खुश होतो आणि म्हणायला लागतो की किती मस्त तयारी केली आहे, किती मस्त सजवलं आहे सगळं. तुम्हाला सांगतो ही तयारी माझ्या ताईबाईनेच केली असणार, एक नंबरच आहे माझी ताईबाई. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की शेवटी सून कुणाची आहे. आता अण्णा केदार इकडे तिकडे बघत विचारायला लागतो की पण माझी होणारी बायको प्रेरणा कुठे आहे, आणि विचारतो की आहे ना की गेली पळून. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की अण्णा थोडासा धीर धरा, येईल ती, किती घाई करताय तुम्ही, थांबा. आता अण्णा केदार ठीक आहे असं म्हणून पाटावरती बसतो. आता तितक्यात मनोजला वल्लरीचा फोन येतो. तेव्हा मनोज फोन उचलून वल्लरीला म्हणतो की हा बोल. तेव्हा वल्लरी सांगते की अहो मी ती चांदीची वाटी घ्यायला घरी आले पण घराला कुलूप आहे, चावी द्यायला घरी येतं का जरा. यावर मनोज म्हणतो की हो मी चावी तुझ्याकडे द्यायला विसरलोच होतो, आलोच मी, थांब तू तिथेच, असं म्हणून मनोज तिथून निघून जातो. आता इकडे गुरुजी पूजा सुरू करतात. आता तितक्यात हर्षितला मनोजचा फोन येतो आणि मनोज हर्षितला सांगतो की वाटी सापडत नाही आहे. तेव्हा हर्षितसुद्धा म्हणतो की काय वाटी सापडत नाही आहे, थांबा मी आलोच, असं म्हणून हर्षितसुद्धा तिथून निघून जातो. आता सर्वजण हर्षितकडे आणि असं हे नक्की काय चाललं आहे असं म्हणून आश्चर्याने बघत असतात. आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला म्हणायला लागते की निलिमाताई लवकर बोलवा ना प्रेरणाला, मुहूर्ताचा वेळ निघून चालला आहे हो. तेव्हा प्रेरणाच्या आई प्रेरणाला बोलवण्यासाठी आतमध्ये निघून जाते आणि बाथरूमच्या दरवाजापाशी जाऊन प्रेरणाला बाहेरून आवाज द्यायला लागते की प्रेरणा झाली का गं तयारी, मुहूर्त जवळ आला आहे. तेव्हा प्रेरणा मात्र आतून यावर काहीच रिस्पॉन्स देत नाही. तेव्हा प्रेरणाच्या आई प्रेरणाला लगातार आवाज द्यायला लागते आणि म्हणायला लागते की प्रेरणा ऐकू येते ना तुला, काय गं. आता प्रेरणाची आई अजून कशी आली नाही हे बघायला वल्लरीची सासूसुद्धा तिथे येते आणि विचारायला लागते की काय झालं निलिमाताई. तेव्हा प्रेरणाची आई सांगायला लागते की उघडत नाही आहे दरवाजा, असं म्हणून ती दरवाजाला धक्का देते तर आतमध्ये कोणीही नसतं. हे बघून प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू खूपच घाबरून जातात. आता प्रेरणाची आई म्हणते की प्रेरणा आत नाही आहे हो, म्हणजे प्रेरणा पळाली. तेव्हा वल्लरीची सासूसुद्धा खूपच घाबरून जाते आणि घाबरत म्हणायला लागते की तुम्ही प्रेरणाला फोन लावा ना. तेव्हा प्रेरणाची आई प्रेरणाला फोन लावायला लागते तर प्रेरणाचा फोन बंद असतो. आता प्रेरणाची आई घाबरत सांगते की बंद येतो आहे. आता वल्लरीची सासू म्हणते की मी वल्लरीला फोन लावून बघते, तिला माहिती असेल. तर वल्लरीचासुद्धा फोन बंद असतो. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुम्ही हर्षितला फोन लावा, मी मण्याला लावते. आता हर्षित आणि मनोज दोघांचाही फोन बंद असतो. तेव्हा दोघीही खूपच घाबरून जातात. आता प्रेरणाची आई म्हणते की म्हणजे प्रेरणा पळाली का. तर इकडे बाकीचे सगळेसुद्धा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात की प्रेरणा नक्की गेली आहे कुठे. आता प्रेरणाच्या आई प्रेरणा पळाली का हा आवाज अण्णा केदारला ऐकायला जातो आणि अण्णा केदार शॉक होऊन विचारतो की काय, प्रेरणा पळाली. तेव्हा सगळेच खूप शॉक होऊन बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.